नमस्कार. आपल्या मुलांची योग्य वाढ होतेय की नाही याबद्दल प्रत्येक पालकाला थोडी काळजी वाटतेच, आणि त्यातही त्यांच्या वजनाची. हे तर खूपच स्वाभाविक आहे नाही का? तर आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. मुलांचं वजन निरोगी आणि नैसर्गिकरित्या कसं वाढवता येईल यासाठी काही अगदी सोपे आणि सकारात्मक उपाय पाहूया. चला तर मग सुरू करूया. हो, अनेक पालकांच्या मनात हा प्रश्न सारखा येत असतो की आपलं बाळ व्यवस्थित वाढतंय ना, त्याचं वजन त्याच्या वयानुसार योग्य आहे का? आणि खरं सांगायचं तर ही काळजी वाटणं अगदीच नॉर्मल आहे. उलट मुलांच्या आरोग्याबद्दलच्या आपल्या प्रेमामुळेच तर हे प्रश्न पडतात. पण चांगली गोष्ट काय आहे माहितीये? यावर आपण नक्कीच काहीतरी करू शकतो, आणि त्यासाठी खूप काही वेगळं करायची गरज नाहीये. या माहितीमधून आपण काही अगदी सोप्या, घरातल्या घरात करता येतील अशा गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्यामुळे मुलांचं वजन निरोगी पद्धतीने वाढायला नक्कीच मदत होईल. तर सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे मुलांचा आहार. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, वजन वाढवणं म्हणजे काहीही आणि फक्त जास्त खाऊ घालणं नाही. नाही, अजिबात नाही. तर त्यांना योग्य आणि पौष्टिक अन्न देणं हे महत्त्वाचं आहे. चला मग बघूया की त्यांच्या आहारात नेमकं काय असायला हवं. सुरुवात करूया अगदी रोजच्या गरजेच्या गोष्टींपासून. दुधामध्ये फक्त 1 चमचा साजूक तूप घालून दिलं ना की शरीराला चांगले फॅट्स आणि भरपूर ऊर्जा मिळते. आणि दुसरं म्हणजे केळं. केळं तर वजन वाढवण्यासाठी जणू वरदानच आहे. पौष्टिक तर आहेच, शिवाय पचायलाही अगदी सोपं. आता बघा, मुलं दिवसभर खेळतात, धावतात, बागडतात. त्यांना प्रचंड ऊर्जेची गरज असते, बरोबर? मग त्यासाठी बटाट्यापेक्षा चांगलं काय असू शकतं? आणि शरीराच्या वाढीसाठी म्हणजे स्नायूंच्या विकासासाठी काय लागतं? प्रोटीन. आणि त्यासाठी अंडी हा एक उत्तम पर्याय आहे. यात हाय क्वालिटी प्रोटीन मिळतं. आता बोलूया एका कंप्लीट मीलबद्दल. खिचडी किंवा दलिया हे असं जेवण आहे ना की ज्यात सगळं काही आलं. डाळ, तांदूळ, भाज्या सगळं एकत्र, म्हणजे पोषणच पोषण. आणि हो, यातही आपला तो हुकमी अक्का वापरायचा. 1 चमचा तूप. चव तर वाढतेच, पण पौष्टिकता आणि कॅलरीज पण वाढतात. या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी आहेत, जसं की शेंगदाण्याचे लाडू किंवा पीनट बटर. हे दोन्ही कॅलरीज आणि प्रोटीनचे उत्तम स्रोत आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलांना शेंगदाण्याची ॲलर्जी नाही ना, हे आधी तपासून घ्या. त्यासोबतच चीज आणि दही यांसारखे दुग्धजन्य पदार्थ तर आहेतच वजन वाढीसाठी मदत करायला. बरं, आत्तापर्यंत आपण पाहिलं की काय खायला द्यायचं. पण आता तितकाच महत्त्वाचा प्रश्न येतो, कधी आणि किती वेळा खायला द्यायचं. कारण हो, जेवणाचं वेळापत्रक सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. हा आकडा लक्षात ठेवा, 5 ते 6. हो, दिवसातून कमीत कमी 5 ते 6 वेळा मुलांना थोडं थोडं खायला द्यायला हवं. यामागचं कारण सोपं आहे. त्यांचं पोट लहान असतं, एकाच वेळी खूप जेवू शकत नाहीत. असं केल्यानं त्यांच्या पोटावर ताणही येत नाही आणि दिवसभर एनर्जी टिकून राहते. म्हणजे बघा, याची विभागणी कशी करायची. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण हे 3 मुख्य जेवणं झाली. आणि यांच्यामध्ये 2 ते 3 वेळा छोटे हेल्दी स्नॅक्स द्यायचे. थोडक्यात काय, तर थोडं खा पण वारंवार खा. ही पद्धत वजन वाढवण्यासाठी एकदम बेस्ट आहे. चला, आता काही सुपर फूड्स आणि अशा काही खास सवयींबद्दल बोलूया, ज्यांना आपण सहजपणे मुलांच्या रुटीनमध्ये आणू शकतो आणि ज्यांचा वजन वाढीसाठी जबरदस्त फायदा होतो. ही एक सवय तर अगदी आजपासूनच सुरू करा. मुलाच्या प्रत्येक जेवणात, मग ते वरण-भात असो, खिचडी असो किंवा भाजीपोळी, त्यात 1 चमचा साजूक तूप किंवा बटर घालायचंच. ही एक छोटीशी गोष्ट आहे, पण खूप परिणामकारक आहे. याने जेवणाची चव तर वाढतेच, पण शरीराला गरजेच्या कॅलरीजही मिळतात. आणि ही बघा, एक मस्त घरगुती वेट गेन स्मूदीची रेसिपी. अगदी सोपी आहे. एका मिक्सरमध्ये दूध घ्या, त्यात 1 केळं टाका, चवीनुसार थोडे खजूर आणि चिमूटभर ड्रायफ्रुट्सची पावडर. झालं, मस्त चविष्ट स्मूदी तयार. मुलं तर हे आवडीने पितात. आणि वजन वाढीसाठी हा एक नैसर्गिक आणि उत्तम उपाय आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा, वजन वाढवणं म्हणजे फक्त खाणं पिणं नाही. मुलांची जीवनशैली म्हणजे त्यांच्या रोजच्या सवयी यासुद्धा त्यांच्या वाढीमध्ये खूप मोठी भूमिका बजावतात. आणि या 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे खेळ आणि दुसरी म्हणजे पुरेशी झोप. या दोन्ही गोष्टी कशा एकमेकांशी जोडलेल्या आहेत ते बघा. जेव्हा मुलं बाहेर मनसोक्त खेळतात, धावपळ करतात, तेव्हा काय होतं, त्यांची भूक वाढते, ते जेवणासाठी तयार होतात. आणि दुसरीकडे झोपेच्या वेळीच शरीरातले ग्रोथ हार्मोन्स सगळ्यात जास्त सक्रिय असतात, जे वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहेत. म्हणजे खेळामुळे भूक लागते आणि झोपेमुळे वाढ होते. आणि झोप किती, तर जवळपास 10 ते 12 तास. हो, मुलांसाठी रोज रात्री 10 ते 12 तासांची शांत झोप
खूप गरजेची आहे, कारण याच काळात त्यांच्या शरीराची आणि मेंदूची खरी वाढ होत असते. त्यामुळे झोपेच्या बाबतीत अजिबात तडजोड करायची नाही. बरं, आता आपण शेवटच्या पण काही अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांकडे आलो आहोत. काय करायचं हे तर आपण पाहिलं, पण काय टाळायचं हे समजून घेणंही तितकंच किंबहुना जास्तच महत्त्वाचं आहे. 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा. पहिली, मुलांना कधीही काहीही झालं तरी जबरदस्तीने खाऊ घालू नका. यामुळे त्यांच्या मनात जेवणाबद्दल एक प्रकारची भीती बसू शकते. दुसरी गोष्ट, जंक फूडपासून लांब राहा. त्याने पोट भरल्यासारखं वाटतं, पण शरीराला पोषण शून्य मिळतं. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मुलांची पचनक्रिया व्यवस्थित आहे ना, याकडे बारकाईने लक्ष द्या. आपण हे सगळे घरगुती उपाय नक्कीच करून पाहू शकतो. पण काही वेळा असं होतं की इतकं करूनही हवा तसा फरक दिसत नाही. मग अशा वेळी काय करायचं? व्यावसायिक वैद्यकीय सल्ला घेणं महत्त्वाचं ठरतं. पण मग नक्की डॉक्टरांकडे कधी जायला हवं? जर असं दिसलं की मुलाचं वजन महिनोन्महिने वाढतच नाहीये, किंवा मूल खूपच अशक्त, कमजोर दिसतंय, किंवा सतत म्हणजे वारंवार आजारी पडत असेल, तर मग अजिबात वेळ घालू नका. सरळ डॉक्टरांना भेटा, कारण यामागे काही वेगळं वैद्यकीय कारण असू शकतं जे तपासणं गरजेचं आहे. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? एक साधा आणि सोपा मंत्र लक्षात ठेवा. मुलांना लहान पण पौष्टिक जेवण वारंवार देत राहा. बस.